ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, चालूच आहे. वायू दलानं केलं स्पष्ट. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत होणाऱ्या कारवाईचं अधिकृत अपडेट मिळणार. अफवांवर विश्वास ठेवू नका. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक. 2 तास चाललेल्या बैठकीत तिन्ही दलाचे प्रमुख, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री उपस्थित. काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन. शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याचा अभिमान वाटतो, ट्रम्प यांची एक पोस्ट. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींना पत्र. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेकडे शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करायची असा पत्रामध्ये उल्लेख. भाजपानेच पंतप्रधानांचा राजीनामा मागावा. संजय राऊत यांची मागणी. शस्त्रसंधीची घोषणा करणारे ट्रम्प कोण, असा सवाल. देशाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी. शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरसह अमृतसर, जैसलमेर मधल्या बाजारपेठा खुल्या. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. तर पाकिस्तान विरोधात नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचा मोठा दणका. दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत आवामी लीग पक्षावर बंदी. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवर सक्ती करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. हिंदी शिकायचं असेल तर दिल्लीत शिका, याचिकाकर्त्यांना ठणकावलं. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण. शिल्पकार राम सुतार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून विशेष अभिनंदन. सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार, नारळ, तर तुळजाभवानी मंदिरात पर्स बॅग नेण्यास बंदी. शिर्डीच्या साई मंदिरात फुल आणि हार स्कॅन होणार.